काल आमचे दैवत सुशीलकुमार शिंदेसाहेब, सोलापूरच्या लोकप्रिय खासदार माननीय प्रणिताई शिंदे यांच्यावर सोलापूरच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोरे यांनी एकेरी भाषा केली व त्यांच्या गाडीची तोडफोड करण्याची भाषा केली। आज मी तुम्हाला सांगतो, सोलापूर शहर दक्षिणची जागेचा विषय आला तर सुशीलकुमार शिंदेसाहेब त्या जागेवर मुख्यमंत्री झाले, त्या ठिकाणी आनंदराव देवकर आमदार झाले, दिलीपराव माने मालक त्या ठिकाणी आमदार झाले। दक्षिण जागा आमची असताना सुद्धा आम्ही सर्व लोक शांत होतो, परंतु काल तू जी भाषा या शरद्या कोळीने केली त्याला मला एक सांगायचं आहे। एकीकडे उद्धव ठाकरे एक सज्जन माणूस शिवसेनेचं नेतृत्व करतो आणि असल्या या फालतूक माणसाला शिवसेनेचा उपनेता केला आणि उद्धव एक प्रकारे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा एक प्रकारे अपमान झालेला आहे। तिकडे सोलापूरमध्ये निष्ठावंत सैनिक असताना अशा या खंडणीखोर ते पैसे देऊन तिकीट विकत देणाऱ्या या माणसाला आपण उपनेता केला। यामध्ये शिवसेनेची खूप मोठी शोकांतिका आहे। आपल्याला माहीत असेल, सोलापुरामध्ये वाळू तस्करी व तसेच खंडणीखोर बलात्कारी असे विविध गुन्ह्याने गाजलेला हा शरद कोळे याला सांगायचं आहे, तुझ्या ऑफिस समोरून तू कालचे वक्तव्य केला की ताईंची गाडी फोडील। मी तुला आज सांगतो, तुझ्या ऑफिस समोरून मी आज बोललोय, तुझी गाडी ज्या दिवशी त्या ऑफिस समोर थांबेल त्या दिवशी तुझी गाडी फोडल्याशिवाय हा युवक काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्ला बोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।